लक्ष द्या इकडे बघा, या टाईपच्या प्रश्नामध्ये सिटिंग अरेंजमेंट शिकून राहिलो का काही तर रहस्य असेल छोटं मोठं त्याच्यात, ते रहस्य तुम्हाला सांगतो पहा. एका गोलमेज परिषदेत 6 व्यक्ती एका टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. त्यांची नावे XYZ याप्रमाणे आहे. बॉब हा चार्ल्स आणि एलेनाच्या मध्ये आहे. हे जे लाईन दिलेली आहे हे दोघांच्या मध्ये हा आहे, त्याच्यामध्ये आहे. हे लाईन सिटिंग अरेंजमेंट मध्ये कधी स्टार्ट करायची नाही. सिटिंग अरेंजमेंटच्या क्वेश्चन आला तर स्टार्ट करायची लाईन कोण कोणाच्या उजवीकडे आहे, कोण कोणाच्या डावीकडे आहे, हे जिथं 100% भेटते त्या लाईन पासून स्टार्ट करायचं. म्हणजे बघा असन समोर आणि याच्यामध्ये तो आहे, त्याच्यामध्ये आहे डगलस एलेनाच्या डावीकडे बसलेला आहे. हे बघा हे लाईन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये. कोणती की डगलस एलेनाच्या कोणीकडे बसलाय बेटा, डावीकडे. तर बघा हे आपण एक 6 व्यक्ती घेऊन घेतो बसलेले, हे 6 व्यक्ती आहे. तर डगलस एलेनाच्या डावीकडे, एलेनाच्या डावीकडे डगलस बसलेला आहे. हे समजलं का बेटा? एलेना घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध डाव्या बाजूला डगलस आहे. आता आपण स्टार्ट करू. बॉब हा चार्ल्स आणि एलेनाच्या मध्ये आहे. एलेना आणि हा चार्ल्स याच्यामध्ये कोण आहे? बॉब आहे. आणि अँडीच्या समोर बसलेला आहे, हा कोण आहे? अँडी है ना. आता समजलं उरलेला व्यक्ती कोण आहे बेटा? फ्रेड है ना. तर फ्रेड हा उरलेला व्यक्ती आहे. तर प्रश्न म्हणते डगलसच्या डाव्या बाजूला, डगलसच्या डाव्या बाजूला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध तिसरी व्यक्ती, हे पहिली, हे दुसरी, हे तिसरी. तर तिसरी व्यक्ती कोणती आहे बेटा? चार्ल्स. म्हणून पर्याय क्रमांक चार्ल्स 4 आपल्या प्रश्नाचं सही जवाब. कुठून चालू करायचा प्रश्न? जो डावा उजवा दिलेला है पहले तो पकड़ून घ्यायचा. बस तुमने अगर बराबर पॉइंट अगर ये किए उसमें का तो विषय खत्म. समझे? नेक्स्ट क्वेश्चन. ABCD आणि ई ही 5 मुले एका ओळीत उत्तर दिशेला तोंड करून बसलेली आहेत, पण त्यांचा क्रम हा दिल्याप्रमाणेच असेल असे नाही. कोणीकडे तोंड आहे बेटा? हा, ए हा बी आणि डी यांच्या मध्यभागी बसलेला आहे. आता बघा 2 केसेस होऊ शकते, कारण याच्यामध्ये कोण कोणाच्या डावीकडे हे डायरेक्टली दिलेलं नाही आहे. तर गणित ए हा कोणाच्या बेटा? डी आणि बी आणि डी च्या मध्यभागी आहे. आणि आपण यालाच असंही घेऊ शकतो की ए हा बी आणि डी यांच्यामध्ये आहे, असंही घेऊ शकतो. असंही होऊ शकते बी आणि डी च्या मध्ये, असंही होऊ शकते. मग तर सी हा डी आणि ई यांच्या मध्यभागी आहे. तर सी जो आहे तो डी आणि ई च्या मध्यभागी आहे. बरोबर. जर असं असेल तर असं घेऊ. आणि डी आणि ई यांच्या दरम्यान कोण आहे? सी आहे. एक तर असं होईल, नाही तर असं होईल. जर म्हटलं उजव्या टोकावर कोण बसला आहे, तर उजव्या टोकावर कोण बसला आहे याचा आन्सर सांगता येत नाही. आन्सर रेंज सांगता येत नाही. जर प्रश्न विचारला का सी च्या उजवीकडे पहिला कोण आहे, तर सी च्या उजवीकडे इथं डी आहे, इथं ई आहे. आन्सर सांगता येत नाही. पण अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक जो त्यांना प्रश्न विचारला आहे की मध्यभागी कोण बसला आहे, याचं डेफिनेटली आन्सर सांगता येते. तुम्ही केस कोणतीही घ्या, बी ला इकडे घ्या का डी ला इकडे घ्या, तुमचा आन्सर काय निघते? डीच निघते. तर मध्यभागी कोण आहे बेटा? डी. म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमच्या प्रश्नाचा सही जवाब. समजे? पण जे क्वेश्चन मी तुम्हाला विचारले त्याचे आन्सर सांगता येत नाही. समजे का बेटा? चलो क्वेश्चन नंबर 5. P1, P2, P3, P4 आणि P5, P6 ह्या 6 व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून एका ओळीत त्याच क्रमाने, असं काही गरजेचं नाही, बसले आहे. तर किती बेटा? हे एक ओळ आहे, याच्यात किती लोक आहे? 6. P1 आणि P2 यांच्या दरम्यान 3 व्यक्ती बसलेले आहे है ना. तर आपण P1 आणि P2 च्या दरम्यान, P3 आणि P5 यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसले आहे. P6 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी P4 बसलेला आहे. बघा या टाईपची लाईन पहिले घ्यायची है ना. आता बघा P1 आणि P2 च्या दरम्यान 3 व्यक्ती बसले आहेत, तर तुम्हाला काय करावं लागेल? P1 1 2 3 P2. पण इथं तुम्हाला ऑब्लिक करून P2 आणि इथं तुम्हाला ऑब्लिक करून P1 दाखवा लागेल. 50-50 केस आहे की P1 आणि P2 च्या दरम्यान 3 असंही होते की जर P1 उजव्या टोकावर असेल, नाहीतर मग P2 असेल तर तरी P1 P2 च्या दरम्यान 3 होते. तर या संभ्रमित केस पासून गणित चालू नाही करायचं. जे डेफिनेट केस आहे या कंडिशन वरून गणित चालू करायचं हरकत नाही. बघा हा, सगळ्यात पहिले काय घेऊ बेटा आपण? P5 च्या लगतच डावीकडे कोण आहे? P2 आहे. तर P5 च्या लगतच डावीकडे कोण आहे रे बेटा? P2 आहे. हा, P2 आहे. ठीक आहे. आता बघा काय करू, P1 आणि P2 यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसलेले आहे? 3 व्यक्ती. तर P2 1 2 3 इथं काय घेऊन घेतो बेटा? P1 घेऊन घेतो. ठीक आहे. P2 आणि P1 यांच्या दरम्यान किती लोक बसलेले आहे? 3. P3 आणि P5 यांच्या दरम्यान 2 लोक आहे. P5 1 2 इथं कोण घेतो? P3 घेऊन घेतो. ठीक आहे. आता इथपर्यंत समजलं बेटा? P1 आणि P2 यांच्या दरम्यान 3 व्यक्ती बसलेले आहे. P2 आणि P1 च्या दरम्यान, P3 आणि P5 यांच्या दरम्यान 2 आहे. P3 आणि P5 च्या दरम्यान 2 व्यक्ती बसले आहे. P6 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी P4 आहे.
है ना। आता बघा हे एक जागा खाली आहे आणि हे एक जागा खाली आहे, 1 2 3 4 5 6, तर इथं आपल्याला काय घ्यायला लागेल P6, सॉरी इथं हो P6च्या उजवीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे दुसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे P4, ठीक आहे। तर P2 आणि P4 यांच्या दरम्यान किती लोक बसले आहेत, तर P2 आणि P4 तर जवळ जवळ बसले आहे, तर याच्या दरम्यान कोणी बसलाय का बेटा, नाही, तर याच्या दरम्यान किती लोक आहे 0, समजे। चल बघा ABCDE आणि F या 6 व्यक्ती एका ओळीत उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहे, कोणीकडे बेटा उत्तरेकडे। E च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी C बसला आहे, तर E च्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा कोण बसलाय बेटा C बसलेला आहे। इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का, नाही। A आणि C यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलेली आहे, बरोबर। आता लोक किती आहे बेटा 6, ते इकडे वाढवल्यापेक्षा आपण इकडे वाढवू, मग A आणि C यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलेली आहे, इथपर्यंत आपण पोहोचलो। B आणि D यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेल्या आहेत, तर B आणि D, इथं कोणी B आणि D आहे का, तर सध्याचा थांबून द्या। B हा A च्या शेजारी आहे, A च्या शेजारी आहे ना, तर हेच झालं ना मग, हा। आणि B आणि D च्या दरम्यान किती लोक बसले आहे म्हणते 2 लोक, तर हे 1 आणि हे 2, तर इथं कोण घेऊन घेऊ D। उरली जागा आता कोणाची राहणार आहे बेटा, F हा D च्या शेजारी नाही, तर F हा D च्या शेजारी नाही म्हणजे इकडे नाही आहे, तर मग कोण आहे तो इथं आहे। प्रश्न काय म्हणते, F च्या उजवीकडे घड्याळाच्या काट्याप्रमाणे दुसरा, तर हा झाला पहिला, हा झाला दुसरा, आन्सर आहे B, तर आन्सर काय येईल बेटा पर्याय क्रमांक 4, समझे क्या रे बेटा, है ना। चल क्वेश्चन नंबर 8, तो इधर देखो बेटा, G1 G2 G3 G4 आणि G5 या 5 मुली एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून उभ्या आहेत, आणि हे बघा बेटा एक वर्तुळ आपण इथं घेतलेला आहे, आणि किती मुली आहेत 5, तर 1 2 3 आणि 4 5 हे झाले 5 लोक। त्याच्यानंतर काय म्हणते की G4 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कुठं पण एका ठिकाणी G4 घेऊन घेतला। आता बघा याचं तोंड इकडे आहे, तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे उजवी आणि काट्याच्या विरुद्ध डावी बाजू, मग G4 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे येणारी बाजू उजवी असते, तर उजवीकडे पहिलं स्थान, उजवीकडे दुसरं स्थान, उजवीकडे तिसरं स्थान कौन है बेटा G1। तो ये बात आप लोगों के समझ में आई क्या। उसके बाद G3 च्या लगतच डावीकडे G5 बसली आहे ना, G3 च्या लगतच डावीकडे G5 बसली आहे। G2 च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण आहे, डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे। आता बघा हे लाईन आपण वापरू की G3 च्या लगतच डावीकडे G5 बसली आहे, हेच लोक आहेत है ना। जर इकडे घेतलं तर याचे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध म्हणजे डावी बाजू ही असते, तर G3 च्या लगत घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध इकडे कोण बसलेला आहे G5 बसलेला आहे, हे समजलं का बेटा। G3 च्या डावीकडे लगत कोण बसलेला आहे G5 बसलेली आहे। तर आता उरलेला व्यक्ती कोण राहील G2। प्रश्न विचारला आहे G2 च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण, डावीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा, डावीकडे तिसऱ्या स्थानी पहिला दुसरा तिसरं स्थान कोणतं आहे G5, तर पर्याय क्रमांक काय आहे 2 तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे, समजे बेटा। B1 B2 B3 B4 आणि B5 ही 5 मुले एका ओळीत दक्षिणेकडे तोंड करून बसलेली आहे, कोणीकडे बेटा दक्षिणेकडे। B1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी B2 बसला आहे, बघा हे निश्चितवालं स्टेटमेंट आहे जे आपल्याला भेटलेलं आहे। 2 टाईपचे स्टेटमेंट असतात, एक पॉसिबल आणि एक डेफिनेट, तर आपण कोणतं पकडायचं डेफिनेट, हा त्याच्या डावीकडे दुसरा आहे, तो त्याच्या उजवीकडे लगत बसून आहे, हे डेफिनेट झाले। B आणि C च्या मध्ये A आहे, तर मग B आणि C च्या मध्ये A आहे, तर B आणि C च्या मध्ये A आहे तर असंही होऊ शकते, आणि B आणि C च्या मध्ये A आहे तर असंही होऊ शकते, ह्या पॉसिबल स्टेटमेंट आहे, यानं सुरुवात नाही करायची, ठीक आहे। मग बघा काय होईल, B1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी B2, तर B1 च्या उजवीकडे पहिलं स्थान दुसरं स्थान, B1 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी B2 बसलेला आहे, तर B2 बसला आहे, हे समजलं बेटा। B4 आणि B5 कडे लक्ष द्यायचं नाही, फक्त B2 आणि B1 संबंधितच स्टेटमेंट तुम्ही पाहायचं। तर B1 आणि B4 यांच्या दरम्यान एक मुलगा बसलेला आहे, कोणाकोणाच्या B1 आणि B4, तर B1 आणि B2 घेतला तर इथं एक बसलाय, तर तुम्हाला इकडे घ्या लागेल आता B1 आणि B4 यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसलेला आहे, हे समजलं बेटा। किती लोक रांगेत झाले 5, किती लोक टोटल आहेत 5, विषय संपलेला आहे। चला आता बघा, आता B4 आणि B5 यांच्या दरम्यान 2 मुले बसलेले आहे, B4 आणि B5, तर हा B4 आहे, 2 मुलं हे, तर इथं कोण येईल बेटा B5 झालं। B4 आणि B5 च्या मध्ये 2 मुलं बसले। चलो आता राहिलेली लाईन कोणती आहे
तर उरलेला व्यक्ती कोण राहील, हा B3 राहणार. तर B3च्या लगतच उजवीकडे कोण बसलेला आहे, तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे उजव्या हातावर कोण बसलेला आहे, B1. तर पर्याय क्रमांक 3 तुमच्या प्रश्नाचं सही जवाब. समजे क्या बेटा. चलो क्वेश्चन नंबर 11. पुरुष आहे, किती लोक आहे, 7. 1 2 ठीक आहे, 3 4 5 6 7 ठीक आहे, 7 पुरुष. ओके. M1 M2 M3 4 एका वर्तुळाकडे ठीक आहे. तर M2 च्या डावीकडे चौथ्या स्थानी M6 बसला आहे. M2 च्या डावीकडे चौथ्या स्थानी इथं कुठं पण जर M2 घेतला तर डावीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा पहिला दुसरा तिसरा चौथा M6 बसलेला आहे. हे समजलं बेटा. ओके. आता M2 आणि M6 संबंधित लाईन कुठे दिसते का, हे तर M6 दिसते है ना. तर M1 आणि M6 यांच्या दरम्यान 2 पुरुष बसले आहे. तर 2 पुरुष तर इथं हे झाले, तर 2 पुरुष इथं म्हणजे इथं घेऊन घेतो M1 आणि M6 यांच्या दरम्यान 2 पुरुष बसलेले आहे. समजलं बेटा. बघा आता M6 आहे, M2 आहे, M1 आहे. तर इथं M1 दिसू राहिला, तर हे लाईन वाचतो. M3च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1 बसला आहे. M3च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1 बसलाय. जर M3 असता तर उजवीकडे दुसरं स्थान M1 घेऊन घेतलं असतं, पण यानं डायरेक्ट M1 दिलाय, तर उलट वाचा लागन. म्हणजे M3च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1, याचा अर्थ M1च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी M3. तर M1च्या डावीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण आहे, M3. समझलं बेटा. तर M3च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी M1. चलो ये भी हो गया. अब अपने पास M6 M3 M5 M2 सब लोग है. तर M5च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी M3 बसला आहे. तर M5च्या उजवीकडे तिसरा M3 म्हणजे M3च्या डावीकडे तिसरा M5. तर M5 M3च्या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 1 2 3 इथं बसला आहे M5. चलो कोई बात नाही बेटा. देखो आता बघा M7च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी M4 आहे. तर M7च्या डावीकडे बघा बेटा, इथं जर घेतलं तर घड्याळाच्या काट्याची हे डावी दिशा 1 2 3 4 डावीकडे तर तिसरा म्हणते ना, म्हणून ह्या इथं घेऊ आपण M7ला. M7च्या डावीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा 1 2 3 इथं कोण येऊन जाईल, M4 येऊन जाईल. ठीक आहे. चलो बेटा कंप्लीट हो गया. M7च्या डावीकडे चौथ्या स्थानी कोण बसलेला आहे, M7च्या डावीकडे चौथ्या स्थानी 1 2 3 4 आन्सर M5 आहे. पण M7च्या डावीकडे चौथा M7 कसा बसला रे? अच्छा M1 म्हणत होते का. बरं काही हरकत नाही.